नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी हब या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर आज आपण राज्य उत्पादन शुल्क भरती संबंधित जो काही त्यांचा पेपर पॅटर्न आहे पहा, तर त्यासंबंधित आज आपण चर्चा करणार आहोत. सध्या येत्या आठवड्यात ही जाहिरात पडू शकते आणि ह्या जाहिरात पडल्यानंतर एक्साईजचा कॉन्स्टेबलचा पेपर कशा प्रकारचा असू शकतो, प्रश्नांचा दर्जा कशा प्रकारचा असेल. आता त्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर प्रश्नांचा दर्जा तर तुम्हाला सांगितले त्यांनी काय, तर 10वी पासवर, ओके, 10वी पासवर त्यांचा प्रश्नांचा दर्जा आहे, लक्षात घ्या. तर त्या लेवलचे प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात परीक्षेत तुम्हाला, त्याच्यानंतर कशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला जीकेचे म्हणजे विचारले जाऊ शकतात, तर हे आपण यामध्ये डिस्कस करणार आहोत. आणि नक्कीच तुम्हाला याचा आपल्या लेक्चरचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल आणि अशाच प्रकारे तुम्ही बाकीचा सुद्धा स्टडी तुम्ही करा. तर प्रश्न आपण पाहूया जीकेचे कशा प्रकारचे TCS प्रश्न. आता ही परीक्षा जर तुमची कोण घेणार आहे, तर ही परीक्षा तुमची TCS घेणार आहे पहा. तर TCS कशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारू शकते पहा. त्या प्रकारचे मी प्रश्न या ठिकाणी त्या लेवलचे घेतलेले आहेत आणि काही TCSचे प्रश्नसुद्धा मी यामध्ये ॲड केलेले आहेत. ओके, तर चला पाहूया आपण. पहिला प्रश्न आहे पहा, कोकणातील किनारी गाळाच्या मृदेला काय म्हणतात. आता कोकणात जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी कोणता खडक असतो, तर जांभा खडक असतो. आणि त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी कोणती मृदा असते, जांभी मृदा असते पहा. काही प्रश्न लॉजिक लावून सुद्धा तुम्ही सोडवू शकताय परीक्षेमध्ये. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न काय पहा, अयोग्य जोडी आपल्याला ओळखायची आहे. अयोग्य जोडी आपल्याला ओळखायची आहे. आता तवला हे शिखर पहा नाशिकमध्ये आहे, हनुमान हे शिखर धुळेमध्ये आहे, अस्तंबा त्याच्यानंतर तोरणा हे शिखर पुण्यामध्ये आहे. तर अस्तंबा शिखर हे कुठं आहे, तर हे आपल्याला नंदुरबारमध्ये पाहायला मिळतं. तर यामध्ये कोणतं तुमचं चुकीचं आहे ना, सी हे काय चुकीचं आहे पहा. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न काय पहा, जगातील असा कोणता महासागर आहे की ज्याचे नाव एका देशावरून ठेवलेले आहे. तर त्याचं उत्तर काय असेल, तर हिंदी महासागर. याचं उत्तर असेल हिंदी महासागर. चौथा प्रश्न काय पहा, तर कोणता घटक कार्बनचे सर्वात जास्त शोषण करतो. तर कार्बनचे शोषण करणारा सर्वात जास्त घटक कोणता आहे तो, तर डी महासागर. महासागर काय करतं, तर कार्बनचे शोषण करतं, सर्वात जास्त शोषण करतं. त्याच्यानंतर 1973च्या नियमाच्या कायद्यानुसार एक सुप्रीम कोर्ट कुठे स्थापन करण्यात आले. 1773ला रेग्युलेशन ॲक्ट केलेला होता आणि त्यानुसार एक सुप्रीम कोर्ट स्थापन केलेलं होतं. ते कुठे केलेलं होतं, कलकत्ता या ठिकाणी ते स्थापन केलेलं होतं. त्याच्यानंतर 6वा प्रश्न काय पहा, कोल्हापूर, रत्नागिरी आणि रायगड या तिन्ही जिल्ह्यामध्ये कोणत्या खनिजाचे साठे सापडतात. तर या ठिकाणी पहा आपण पाहतो, आपल्याला माहिती आहे आता जे कोल्हापूर, रत्नागिरी, रायगडचे असेल त्यांना उत्तर माहीत असेल. तर या ठिकाणी बॉक्साईडचे, कशाचे, बॉक्साईडचे जे काही खनिज आहेत ते आपल्याला सापडतात पहा. त्याच्यानंतर 7वा प्रश्न पहा, महाराष्ट्र शासनाद्वारे प्रकाशित केले जाणारे मासिक कोणते. तर महाराष्ट्र शासनाद्वारे प्रकाशित केले जाणारे मासिक कोणते, तर लोकराज्य. लोकराज्य हे मासिक प्रकाशित केलं जातं. आता एक्साईज बाबतीत आणखीन काही व्हिडिओ आहेत पहा आपल्या टेलिग्राम ग्रुपवर, आपल्या यूट्यूब चॅनलवर. त्यामध्ये आपण डिटेलमध्ये अभ्यासक्रम त्यामध्ये घेतलेला आहे. एक्साईजला काय काय विचारू शकतात आणि त्याचा पूर्ण अभ्यासक्रम आपण घेतलेला आहे. तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा सर्वांनी, ते खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न, सुप्रसिद्ध दासबोध या ग्रंथाचे लेखन कोणी केले. तर या ग्रंथाचे कर्ते कोण आहेत, तर संत रामदास यांनी दासबोध हा ग्रंथ लिहिलेला आहे. आता एकंदरीत या परीक्षेचा पॅटर्न जर पाहिला तर तुमचा तो पोलीस भरतीचा जो पॅटर्न असतो, तर त्या प्रकारे हा पॅटर्न मित्रांनो असेल पहा. त्यानंतरचा प्रश्न, बालकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी बाल हक्क आयोगाची स्थापना करणारे पहिले राज्य कोणते. तर ते पहिले राज्य कोणते आहे, तर महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे पहा. त्याच्यानंतर 1872मध्ये आयोजित केलेली भारताची 2011ची जनगणना ही कितवी जनगणना आहे. तर 2011ची जनगणना ही कितवी होती, तर 15वी जनगणना आहे पहा. 1872मध्ये जी झाली ती पहिली जनगणना आणि 2011 साली झाली ती कितवी आहे, 15वी जनगणना. आणि 2021 साली आता सध्या नवीन जनगणना होत आहे ती कितवी आहे, 16वी जनगणना. त्याच्यानंतर गोसी खुर्द हा प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात आलेला आहे पहा. तर गोसी खुर्द हा जो प्रकल्प आहे तो वैनगंगा या नदीवर बांधण्यात आलेला आहे. भूगोलचे सुद्धा तुम्हाला प्रश्न असतील, त्यामध्ये नद्या, पर्वतरांगा,
जो काही तुमचा फिजिकल जिओग्राफी वगैरे आहे त्यामध्ये येतील. आणि महाराष्ट्राला जास्त त्यांनी हे केलं असेल पहा, म्हणजे तुमचा महाराष्ट्र फोकस असेल त्यावरती. तुम्हाला भारताचा अभ्यास करायचा आहे, भूगोलचा जर तुम्हाला भारताचा थोडाफार अभ्यास करायचा आहे, पण जास्त महाराष्ट्र फोकस करतील ते. त्याच्यानंतर पहा TCS त्या प्रकारे करतो. जागतिक हवामान संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? आता जी काही महत्त्वाची संस्था वगैरे आहेत त्याचे जे मुख्यालय आहेत ते एकदा करून जा. त्यामध्ये जागतिक हवामान संघटनेचे मुख्यालय कुठे आपल्याला पाहायला मिळतं, तर जिनिव्हा या ठिकाणी आहे. ते कुठे आहे? स्वित्झर्लंडमध्ये. त्यानंतर जागतिक नागरी संरक्षण दिवस कधी साजरा केला जातो? आता जे महत्त्वाचे दिवस आहेत, जे सोपे सोपे आहेत ते करून सुद्धा जा, आणि जे अवघड आहेत ते सुद्धा करून जा. तर जागतिक नागरी संरक्षण दिवस कधी साजरा केला जातो? तर 1 मार्चला तो साजरा केला जातो पहा. त्याच्यानंतर 6 सोनेरी पाने. आता महत्त्वाचे जी काही पुस्तकं आणि ग्रंथ वगैरे आहेत ते TCS खूप विचारतं. आता तुम्ही तलाठीचे पेपर्स पहा, तलाठीच्या पेपर्समध्ये खूप जी काही महत्त्वाची पुस्तकं वगैरे आहेत ती विचारलेली आहेत, तर ती तुम्हाला करावी लागतील. जर तुम्हाला एक्साईज कॉन्स्टेबल व्हायचं असेल, तर जर तुम्हाला राज्य उत्पादन शुल्कमध्ये जवान व्हायचं असेल, तर तुम्हाला हे करावंच लागेल. तर 6 सोनेरी पाने हा ग्रंथ कोणी लिहिला? तर वि.दा. सावरकर यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. त्याच्यानंतर निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते पहा. निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते? तर ते 37°च्या आसपास निरोगी माणसाचे तापमान असते. आता फॅरेनहाइटमध्ये किती असते सांगा तुम्ही, कमेंट्समध्ये मला तुम्ही सांगायचं याचं उत्तर. त्याच्यानंतर कोणत्या धातूचा उपयोग टिकाऊ चुंबक तयार करण्यासाठी केला जातो? तर टिकाऊ चुंबक जर आपल्याला तयार करायचा असेल तर त्यामध्ये पोलाद वापरतात. काय वापरतात? पोलाद. तर त्याचं उत्तर पोलाद येईल पहा. त्याच्यानंतर खालीपैकी कोणता एक धातू आहे? म्हणजे यापैकी 4 ऑप्शन दिलेले आहेत, त्यामध्ये तुम्हाला सांगितले की यापैकी कोणता एक धातू आहे. तर यामध्ये पहा पारा जो आहे, पारा हा जो काय तो धातू आहे पहा. पारा जो आहे तो धातू आहे. ग्रॅफाइट काय धातू आहे, आणि हेलियम आणि क्लोरीन हे वायू आहेत, लक्षात घ्या. त्याच्यानंतर हिराकूड धरण कोणत्या नदीवर बांधले गेले आहे? आता सर्वांना माहिती आहे की सर्वात लांब धरण ज्याला की आपण ओळखतो हिराकूड धरण, पण ते कोणत्या नदीवर आहे? तर महानदीवर आहे. महानदीचा उगम कुठे आहे तुम्हाला सांगायचं आहे कमेंट्समध्ये. महानदी ज्या महत्त्वाच्या नद्या आहेत त्यांचा उगम तुम्हाला माहीत पाहिजे. त्याच्यानंतर पृथ्वीवर एकूण किती महाद्वीप आहेत? पृथ्वीवर एकूण, आता पहा तुमचा जो प्रश्न मी सांगितले की काही प्रश्न तुम्हाला सोपे येतील, काही प्रश्न अवघड येतील, मीडियम लेवल येतील, पण जास्तच हार्ड प्रश्न तुम्हाला विचारले जाणार नाहीत. तर पहा पृथ्वीवर एकूण किती महाद्वीप आहेत? तर 7 महाद्वीप आहेत. आणि जे सोपे सोपे प्रश्न असतात तेच चुकतात पहा, सिली मिस्टेक होतात खूप. त्याच्यानंतर भारताचे संविधान कधी लागू झाले? तर भारताचे संविधान कधी लागू झाले? तर 26 जानेवारी 1950 रोजी भारताचे संविधान लागू झालेले आहे. त्याच्यानंतर 22वा प्रश्न पहा, सर्वात जास्त भूकंप खालीलपैकी कोणत्या देशात होतात? तर सर्वात जास्त भूकंप आपण पाहतो आणि सर्वात जास्त त्सुनामी आपण पाहतो तर त्या जपानमध्ये येतात. कुठे येतात? जपानमध्ये येतात. 5 हेक्टोलिटर म्हणजे किती लिटर असतं? 5 हेक्टोलिटरमध्ये 5000 लिटर असतं. किती? 5000 लिटर म्हणजे 5 हेक्टोलिटर पहा. त्याच्यानंतर पहा काही महत्त्वाचे प्रश्न. त्याच्यानंतर पहा 24वा प्रश्न, पंढरपूर शहर कोणत्या, पहा या ठिकाणी प्रश्न कसा आहे पहा, 24चा प्रश्न त्या प्रश्नामध्येच उत्तर दिलं आहे. पंढरपूर शहर हे कोणत्या नदीकाठी आहे असं विचारायला पाहिजे होतं. तर पंढरपूर शहर हे जर भीमा नदीकाठी आहे पहा. कोणत्या? भीमा नदीकाठी. आणि त्या ठिकाणी तिनं चंद्राकार आकार घेतल्यामुळे तिला चंद्रभागा त्या ठिकाणी म्हणतात. तर याचं उत्तर काय असेल? भीमा नदीकाठी. कोणत्या नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात? तर गोदावरी नदीला आपल्या काय म्हणतात? तर दक्षिण भारताची गंगा म्हणतात. प्रवरा नदीच्या खोऱ्यात कोणते पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते? जो काही नदीचा भाग असतो पहा, नदीचा भाग म्हणजे ज्या ठिकाणी पाणी खूप मुबलक उपलब्ध असते त्या ठिकाणी जास्तीत जास्त ऊसाचे पीक घेतात. आणि ज्या ठिकाणी पाणी कमी असतं तर इतर पिके घेतली जातात. पण एक तुमच्या जनरल नॉलेजचा तो भाग आहे पहा. असं कुठल्या पुस्तकात तुम्हाला डायरेक्टली उत्तर असं मिळणार नाही, पण काही प्रश्नांचं उत्तर हे तुम्हाला लॉजिक लावूनच काढावं लागेल. तर या ठिकाणी ऊसाचे पीक. गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यात कुठे आहेत? तर ठाणे जिल्ह्यात गरम पाण्याचे झरे वज्रेश्वरी या ठिकाणी आहेत. त्याच्यानंतर जगप्रसिद्ध लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हे आहे बुलढाणा जिल्ह्यात. आता कोणत्या तालुक्यात विचारू शकतात तर ते तुम्हाला सांगायचं आहे. तर बुलढाणा जिल्ह्यात हे लोणार सरोवर आहे पहा. कोणते शहर 52 दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते? जे की संभाजीनगर आपण त्याला म्हणतो. काय म्हणतो? संभाजीनगरला 52 दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहर कोणत्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे? तर ते बटाट्याच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे. जुन्नर शहर. महाराष्ट्रातील जायकवाडी प्रकल्पाला काय म्हणतात? तर नाथसागर म्हणतात. जे काही महत्त्वाचे जलाशय आहेत त्यांना कोणत्या नावाने ओळखतात हे सुद्धा तुम्ही करून जा. तर कोयना धरणाच्या जलाशयाला आता पहा या ठिकाणी कोणत्या धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर म्हणतात असं पाहिजे. कोणत्या धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर म्हणतात? तर कोयना धरणाच्या जलाशयाला काय म्हणतात? शिवाजी सागर म्हणतात. मित्रांनो, परीक्षा रिलेटेड म्हणजे सरळ सेवा परीक्षा, पोलीस भरती, इतर जेवढ्या काही महाराष्ट्र शासनाच्या जेवढ्या काही गव्हर्नमेंट जॉब्स असतील तर त्याबाबत अपडेट्स देण्याचं काम आपलं चॅनेल करत असतं. नक्की आपल्या चॅनेलला सपोर्ट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो. त्याच्यानंतर पहा 33वा प्रश्न, लास्टच या लेक्चरमधला आपला शेवटचा प्रश्न असतील. विदर्भातील नंदनवन असे कोणत्या थंड हवेच्या ठिकाणाला म्हणतात? तर विदर्भातील नंदनवन कोणत्या शहराला म्हणतात? चिखलदरा या शहराला म्हणतात. कोणत्या ठिकाणी? अमरावती या ठिकाणी. अमरावती कोणतं नॅशनल हे आहे? तर मेळघाट नॅशनल पार्क. ओके, मेळघाट अभयारण्य. तर अशा प्रकारे आपण राज्य उत्पादन शुल्क भरतीचा जो काही सामान्य ज्ञानचा भाग आहे तो कशा प्रकारे एकंदरीत असेल तो आपण या ठिकाणी घेतलेला आहे. तर नक्की आपल्या चॅनेल सबस्क्राईब करा मित्रांनो आणि आपले टेलिग्राम चॅनेल जॉईन करा. याची PDF हवी असेल तर तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनेलवर मिळून जाईल आणि डिटेलमध्ये अभ्यासक्रम आपण घेणार आहोत यामध्ये. ओके, तर थँक्यू मित्रांनो.